रात्री बाहेर खूप पाऊस पडत होता। साधारण रात्रीचे 11:30 वाजले असतील। मी झोपलो होतो। अचानक दारावर ठकठक असा आवाज झाला। मी घाबरलो। एवढ्या रात्री पावसात कोण आले असेल? मी दरवाजा उघडून पाहिलं। दरवाजात एक सुंदर तरुणी पावसात भिजत उभी होती। तिला मी घरात घेतलं आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुशांत। माझं 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, पण दुर्दैवाने माझी पत्नी खूप आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला। आता मी एकटाच राहत होतो। मी डोंगराच्या कडेला राहतो। तेथील वातावरण खूप सुंदर असतं। त्या डोंगरावर माझं एकट्याचं घर आहे। माझ्या घरापासून काही अंतरावरच बाकीचं गाव आहे, पण ते खूप दूर आहे। मी 29 वर्षाचा आहे। मी शेती करून माझा उदरनिर्वाह करतो। मी दिसायला देखणा आहे। एक दिवस असं काही घडलं ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं। त्या दिवशी रात्रीचे सुमारे 11 वाजले होते। बाहेर प्रचंड पाऊस पडत होता। अचानक माझ्या दाराची कडी वाजली। दारावर ठकठक असा आवाज आला। मी उठलो। दरवाजा उघडावा की नको हे मला समजत नव्हतं, कारण रात्री खूप उशीर झाला होता। मी आतून आवाज दिला, कोण आहे? पण बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही। फक्त दरवाजा हळूवार ठकठक करत राहिला। थोड्या वेळाने मी उठलो आणि हळूहळू दाराची कडी काढली आणि जेव्हा दार उघडलं तेव्हा दारात एक सुंदर, सुमारे 26-27 वर्षाची तरुणी उभी होती। ती पावसात चिंब भिजली होती। ती माझ्याकडे एकटक पाहत होती। आमच्या दोघांची नजरानजर झाली। तिच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत होते आणि ते तिच्या कपाळावरून ओघळून नाकावरून ओठावर येत होते। मी तिला विचारलं, कोण हवं आहे? ती काही बोलली नाही। थोड्या वेळाने ती मृदू आवाजात म्हणाली, मी आत येऊ का? मी रस्ता चुकले आहे। माझ्या मनात विचार चालू झाला, एवढी सुंदर तरुणी इतक्या उशिरा एवढ्या पावसात या डोंगरावर कशी आली असेल? पण ती वेळ अशा प्रश्नांची नव्हती, कारण ती थंडीने थरथरत होती आणि पूर्णपणे भिजली होती। मग मी तिला आत यायला सांगितलं। ती हळूच आत आली। तिच्याजवळ दुसरे कपडे नव्हते। ती घरात एका कोपऱ्यात उभी राहिली होती। तिच्या अंगातून पाणी गळत होतं। ती सुन्न झाली होती। एकटक काहीतरी विचार करत पाहत होती। मला तिची अवस्था पाहवली नाही। मी घरात गेलो आणि कपाट उघडलं। तिथे माझ्या बायकोची साडी ठेवलेली होती। ती साडी बाहेर काढली। तिच्यावरून हळूहळू हात फिरवला। त्या क्षणी मला माझ्या बायकोची आठवण झाली। ती सुद्धा हिच्यासारखीच दिसायला होती, खूप शांत, समंजस आणि गोड स्वभावाची। तिचं नाव होतं प्रिया। मी तिला प्रेमाने प्रियू म्हणायचो। आमचा संसार खूप सुखी होता। अचानक तिला कॅन्सर असल्याचं समजलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली। तिला कॅन्सर झाल्याचं समजल्यावर आम्ही दोघं खूप दुःखी झालो। घरात एक प्रकारचं भयाचं वातावरण तयार झालं, पण प्रियाने मला समजून सांगितलं, खूप धैर्याने समोर गेली। तिच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलं। मी तिला भरभरून प्रेम दिलं। मरण्याआधी मी तिला एक साडी दिली होती। ती साडी तिला खूप आवडली होती आणि आता ती साडी मी पुन्हा हातात घेतली होती, जिच्यात तिचा सुगंध अजूनही होता। आठवणी अजूनही ताज्या होत्या। मला समजत नव्हतं, ही साडी मी त्या पावसात भिजलेल्या अनोळखी मुलीला द्यावी की नको, पण पर्याय नव्हता। माझ्याकडे तीच एक साडी होती आणि त्या मुलीची अवस्था पाहून ती साडी देणं गरजेचं वाटत होतं। ती साडी फक्त एक कपडा नव्हता, ती माझ्या आठवणी होती, माझ्या प्रियूची साक्ष होती। मग मी एक खोल श्वास घेतला आणि हळूहळू मी भानावर आलो आणि ती साडी घेऊन मी त्या पावसात भिजलेल्या तरुणीकडे गेलो। ती अजूनही त्याच ठिकाणी तशीच उभी होती। मी तिच्यासमोर ती साडी धरली। तिने आपल्या कोमल हातांनी ती साडी घेतली। मी तिला म्हणालो, त्या दुसऱ्या खोलीत जाऊन कपडे बदला। तेव्हा ती तरुणी पाठमोरी झाली आणि चालत चालत त्या दुसऱ्या खोलीत गेली। तिने कडी लावली आणि ती साडी बदलू लागली। ती तरुणी पूर्णपणे पावसात भिजली होती, थंडीने थरथरत होती। मग मी स्वयंपाकघरात गेलो आणि तिच्यासाठी लागणारे साहित्य शोधू लागलो। घरात अंधार खूप होता, लाईट नव्हती, त्यामुळे दिव्याच्या मंद प्रकाशातच सगळं करावं लागत होतं। मी चूल पेटवली आणि दोघांसाठी 2 कप चहा ठेवला। तोवर ती कपडे बदलून आली होती। मी 2 कप चहा हातात घेऊन तिच्या खोलीत गेलो आणि जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा क्षणभर माझं काळीज धडधडलं। ती अगदी माझ्या प्रियासारखी दिसत होती। तिच्या अंगावर तीच साडी होती जी माझ्या प्रियेची होती। त्यामुळे मला क्षणभर वाटलं
की हीच माझी पत्नी आहे, ती समोर उभी राहिली आहे, जणू काहीच घडलेलं नाही अशा भासात मी तिच्याकडे पाहत राहिलो, तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून, आणि तीही माझ्याकडे तशीच शांतपणे बघत होती. ती काही बोलत नव्हती, नुसती माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात खूप काही दडलं होतं. तिने ट्रेमधून हळूहळू एक कप उचलला आणि तो चहा पीत राहिली. तसं मी भानावर आलो. मी देखील माझ्यासाठी एक कप घेतला आणि कॉटजवळ बसून चहा पीत तिच्याकडे पाहू लागलो. दोघांनीही चहा संपवला. मी हळू आवाजात विचारलं, तुम्ही कोण, कुठून आलात आणि कुठे जायचं आहे? तेव्हा ती तरुणी शांतपणे म्हणाली, माझं नाव शिवानी आहे. मी मूळची पुण्याची. माझं एका तरुणावर प्रेम जडलं होतं. मी त्याच्याबरोबर घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून आले, पण त्यानं मला फसवलं, माझ्याशी खोटं प्रेम केलं. जेव्हा त्याचं माझ्यावरून मन भरलं तेव्हा त्यानं मला रस्त्यावर टाकून दिलं. ती हे सांगताना रडू लागली. तिच्या आवाजात एक वेदना होती, एक गुन्हा नसतानाही शिक्षा झाल्यासारखी भावना होती. मला तिचं बोलणं ऐकून फार वाईट वाटत होतं, पण मी मनात म्हटलं, ती बोलू दे, तिचं मन मोकळं होऊ दे. ती पुढे म्हणाली, मी ग्रॅज्युएट आहे, पण त्याच्या आंधळ्या प्रेमाला भाळले आणि घरच्यांच्या विरोधात गेले. त्यांनी माझ्यासाठी खूप काही स्वप्न पाहिली होती, पण मी ती सगळी पायदळीत उडवली. आता मी त्यांना कसं तोंड दाखवू? त्यांची बदनामी झाली असेल. मी त्यांच्यासाठी मेल्यासारखी आहे, म्हणून मी अशीच कालपासून भटकते आहे. रात्रभर मी कुठे कुठे भटकती आहे. ती हळूहळू थरथरत म्हणाली, माझ्या मनात इतकं अंधारून आलंय की मरणच एकमात्र उपाय वाटू लागला. आत्महत्या करण्याचा विचार मी कित्येकदा केला, पण माझ्यात तेवढी हिंमत नाही. आज सकाळी मी ठरवलं होतं की या डोंगरावरून उडी मारून संपून टाकावं, म्हणून मी या दिशेने चालत येत होते तेव्हाच तुमचं घर दिसलं. तेवढ्यात मी तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणालो, शिवानी, तुम्ही असा विचार करू नका. आयुष्य एकदाच मिळतं, ते असं दुसऱ्यासाठी संपवू नका. कुणीही तुमच्या आयुष्यापेक्षा मोठं नाही आणि देव अनेक वाटा दाखवतो. आपल्याला फक्त त्या ओळखायच्या असतात. आयुष्य बदलतं, परिस्थितीही बदलते. तुम्ही ही मरणाची वाट सोडून जिवंत राहण्याची नवी वाट निवडा. देवावर विश्वास ठेवा. मग मी टोपलं उघडलं. त्यात एक भाकरी होती. ती मी तिला दिली आणि म्हणालो, खूप भूक लागली असेल. जेव्हा तिला खरोखरच भूक लागली होती, तिने ती भाकरी घेतली आणि पटापट जेवायला लागली. जेवताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर हलकीशी शांतता होती. आता रात्र खूप झाली होती, थंडी वाढली होती. मी तिला झोपायला सांगितलं. घरात फक्त एकच कॉट होती, म्हणून मी जमिनीवर अंथरूण टाकलं. एक उशी घेतली आणि अंगावर एक जुनी शाल घेऊन मी अंथरुणावर बसलो. मनात खूप विचार चालू होते. ही मुलगी कोण? का आली? देवानं तिला माझ्याकडे का पाठवलं? विचार करता करता नकळत डोळे मिटले आणि मी तसाच झोपी गेलो. पहाटे उठून गोठ्यात गेलो आणि गोठ्यातील सर्व झाड लोट केले. पाणी तापत ठेवलं आणि आंघोळ करून घेतो तोपर्यंत ती आता जागी झाली होती. त्यांना मी म्हटलं, पाणी तापलं आहे, आंघोळ करून घ्या. त्या कपाटातली दुसरी साडी घ्या. ती आंघोळीला गेली. तोपर्यंत मी चहा बनवला. ती आवरून आत आली. मी तिला म्हणालो, चहा घ्या. तिने चहा घेतला आणि चहा घेतानाच म्हणाली, आता मला जायला हवं. मी म्हणालो, तुम्ही जाणार कुठे? वाट जिकडे नेईल तिकडे जाईन. मी म्हणालो, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी असाही एकटाच असतो. तुम्ही येथे राहू शकता. मी स्वयंपाकाची तयारी करू लागतो. मी स्वयंपाक करताना पाहून ती म्हणाली, थांबा, मी स्वयंपाक बनवते. तिने सर्व माझ्या हातून घेतलं आणि पटापट भाकरी भाजी बनवली. मी जेवण केलं आणि शेतात गेलो. शेतातलं काम आटपून आणि वैरणीचं ओझं घेऊन मी दारात आलो तर ती गोठ्यात जनावरांना पाणी देत होती. मी तिला म्हटलं, राहू द्या. ती म्हणाली, त्यात काय एवढं? आता हा माझा रोजचा दिनक्रम झाला होता. तिलाही समजत नव्हतं आता कुठे जावं ते. ती आता माझ्यापाशी राहू लागली होती. आता ती मोकळेपणाने बोलू लागली होती, मोकळेपणाने हसत होती. हळूहळू माझं तिच्यावर प्रेम जडू लागलं होतं. तिच्याकडे तासनतास तसंच पाहत राहावंसं वाटत होतं. तिचा हसरा चेहरा, तिचे तांबूस डोळे, काळभोर लांबसडक केस, गुलाबी गुलाबी होठ. असं वाटायचं की तिच्या त्या गुलाबी होठांवर आपले होठ टेकवावेत आणि चुंबन घ्यावं. तीही माझ्याकडे तसेच पाहत राहायची. एके दिवशी ती किचनमधून चहा घेऊन येत होती आणि मी किचनमध्येच चाललो होतो.
तेवढ्यात माझं लक्ष नसल्यामुळे मी तिला धडकलो आणि चहा आमच्या दोघांच्या अंगावर सांडला. तिची साडी खराब झाली होती आणि माझे कपडेही खराब झाले होते. ती बाथरूममध्ये गेली आणि साडी धुवू लागली. ती म्हणाली, खूप खराब झाली आहे. मी म्हणालो, मी शर्ट काढतो, तुमच्या साडीबरोबर शर्टही धुवून टाक. ती माझ्याकडे पाहतच होती. माझ्या शरीराकडे तिचं लक्ष गेलं होतं. शेतातली कामं करत असल्यामुळे माझं शरीर खूप मजबूत झालं होतं. मीही तिच्याकडे पाहत होतो आणि आज मला राहावलं नाही. मीही आकर्षित झालो. तीही माझ्याकडे तशीच आकर्षित झाली होती. तिचा कोमल चेहरा मी हातात घेतला. मी तिच्या ओठांवर होठ टेकवले आणि किस करत राहिलो. आता आम्ही दोघेही भानावर नव्हतो. तिने मला घट्ट मिठी मारली. मीही बेभान होऊन किस करत होतो. आता मला तिच्यामध्ये बायको दिसू लागली होती. हळूहळू मी पुढे गेलो. नवरा बायकोमधल्या सर्व गोष्टी आमच्यात घडल्या. थोड्या वेळाने आम्ही दोघंही भानावर आलो. ती आता हुंदका देत रडू लागली होती. मी तिला आधार दिला. म्हणालो, काळजी करू नकोस, आपण दोघं लग्न करू. आम्ही दोघंही कोर्टात गेलो आणि कोर्ट मॅरेज केलं. आता मला एक मुलगी आहे. तिचं नाव आम्ही प्रिया ठेवलं आहे. माझं आयुष्य पूर्ण बदललं आहे. मी आता खूप आनंदी आहे. आमचा दोघांचा सुखी संसार सुरू झाला आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.